यतनाड़ साहब अब भी की भुरके वाले टोपे वाले की आदरित ना तब याद नहीं, अभी याद है। आपके पास दम है तो हमारे कारपोरेटर को छोड़कर आप सरकार आपका मेयर बताइए, तब आपको हम ಮತ್ತೆ ನೀವೆಲ್ಲ ಮೊದಲು ಏನು ಬುರ್ಕಾದವ್ರು ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ಈಗ ಮತ್ತೆ ಈಗ ಯಾಕ ನಮ್ಮ ಬುರ್ಕಾದವ್ರಿಗೆ ಟೊಪ್ಪಿದವರಿಗೆ ತಗೊಂಡು ಗಾಡಿಯಾಗ ತಿರುಗಾಡಕ್ಕೆ एमएलए, आपको एमएलए बोलने के लिए हमको शर्म आ रही है। आप झूठे एमएलए हैं। गंदी राजनीति बंद करिए। आप सबके एमएलए हैं, इनको मालूम पड़ा कि बसनगौड़ा यत्नाड़ मुसलमानों के साथ भी है कहने का। आप पाटिल साहब, अगर आप बीजापुर के बादशाह, पूरा बीजापुर मानता आपको, तो आप इस बार कोई भी नाटक करे, पूरे 35 मेंबर को रिजेक्ट करके फिर री इलेक्शन करिए। ಮುಸಲ್ಮಾನ್ ಜरूरत ಬಿತ್ತು ನಿಮಗೆ, ಇವ್ರಿಗೆ ಇಬ್ರು ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊರಲ್ಲ ನೀವು. ಮೇರೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಬ್ಯಾಡ ಅಂತಾರೆ ನಿಮಗೆ, ಯಾರು ಬ್ಯಾಡ ಅಂತಾರಪ್ಪ ಮಾಡ್ಕೋರಿ. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जैसा कि आप सब जानते हैं, कल महानगर पालिका का मेयर का इलेक्शन था। वो कुछ इसके प्रॉब्लम के वजह से इलेक्शन पोस्टपोन हो चुका है। और मैं हमारे जो लोग सपोर्ट कर रहे हैं बीजेपी को, वो हमारे दो मेंबर अल्ताफ़ हिडगी और हमारे हैदर नदाफ, उनकी वाइफ, मैं उनसे रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप बीजेपी को सपोर्ट नहीं करें तो बेटर होगा। क्यों बोले तो एमएलए यतनाड़ साहब ने खुद अपनी ज़बान से कहा है कि वो बुरके वाले और टोपी वालों को मेरे ऑफिस को नहीं आना बोल के यतनाड़ साहब ने कहा था। आप सब जानते हैं। लेकिन यतनाड़ साहब अब भी की भुरके वाले टोपे वाले की आदरित ना तब याद नहीं, अब भी याद आ रहे। तो फिर इनको जिताने वाले भी दोनों कारपोरेटर को मुसलमान के वोटर से ही जीत के आए हैं दोनों कारपोरेटर। आप जब बात बोलते हैं तो उसके ऊपर खड़े क्यों नहीं उतरते? तो आप एक एमएलए, आपको एमएलए बोलने के लिए हमको शर्म आ रही है। आप झूठे एमएलए हैं। क्यों बोले तो जब बोलते हैं आप मुसलमान नहीं आना मेरे ऑफिस को, उसके बाद बुरके वाले नहीं आना करके, वो बोले के बाद वो बात को आप कायम रहो ना। अगर आप कायम नहीं रहते तो कायम रह के भी हमारे मुसलमान भाइयों को तुम्हें ले जाकर मेयर का इलेक्शन करने जा रहे हैं। मैं ये सब बोलने से पहले मैं एक बात बोलना चाहता हूँ, ये सब राजनीति, गंदी राजनीति बंद करिए। आप सबके एमएलए हैं, सबको लेके वोट भाइये। सिर्फ मैं मुसलमान नहीं आता। अगर आपके पास हिम्मत है तो इनको दोनों को छोड़ के तुम बीजेपी का मेयर बताइए। उसके बाद मैं आपको होली जो बोलते हैं ना वो मानता हूँ। आप जो हुली हुली करके बोलते हैं वो मानता हूँ। ये सब गंदी राजनीति कर रहे हैं। आपको समझ आना चाहिए कि आप बीजापुर के सबके एमएलए हैं, सिर्फ मुसलमान हिंदू, हिंदू मुसलमान, आपको सबका पिक्चर क्लियर हो चुका है। ये एमएलए सबके हैं और हमारे मुसलमानों के काम पीछे दरवाजे सी लोग करते हैं, मालूम पड़े आप लोगों को। इसीलिए मैं यतनाड़ एमएलए साहब से रिक्वेस्ट करना चाहता हूँ, मुसलमान हिंदू मुसलमान लड़ाने का बंद करिए। अगर आपके पास दम है तो हमारे कारपोरेटर को छोड़कर आप सरकार आपका मेयर बताइए, तब आपको हम मानेंगे। ಸಲಾಂ ವಾಲೇಕುಂ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಿನ್ನೆ 27ಕ್ಕೆ ಮೇಯರ್ ಉಪಮೇಯರ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇತ್ತು. ನಿನ್ನೆ ಕೆಲವೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಗಲಾಟೆ ಆಗಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಪೋಸ್ಟ್ಪೋನ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ, ಮುಂದೆ ಹೋಗಿದೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಎರಡು ಮಾತು ಹೇಳಬೇಕಂತ ನಾವು ಇವತ್ತು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಕತ್ತೀವಿ. ನಾವು ನಮ್ಮ ಸದ್ದಾಮಿ ನಾಮದಾರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಕೆಲವೊಂದು ಹಿಂದೆ ಶ್ರೀ ನಮ್ಮ ನಗರ ಶಾಸಕರು ಶ್ರೀ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವರು ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದರು, ನಮಗೇನಪ್ಪ ಬಿಜಾಪುರ್ನಾಗ ಯಾರು ಬುರ್ಕಾದವರು, ಗಡ್ಡಾದವರು, ದಾಡಿಯವರು ನಮ್ಮ ಕಡೆ ಬರಬಾರ್ದು ಕೆಲಸಕ್ಕೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕೆಲಸನೂ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತೆಲ್ಲ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು. ಅದರ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವೊಂದು ಎರಡು ಮಾತು ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ಅವ್ರಿಗೆ. ಶ್ರೀ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವರೇ, ನೀವು ಶಾಸಕರದಿರಿ, ನೀವು ದೊಡ್ಡ ಲೀಡರ್ ಆಗಿ ಬೆಳೆದಿರಿ. ಮತ್ತು ನೀವೆಲ್ಲ ಮೊದಲು ಏನು ಬುರ್ಕಾದವ್ರು ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ಈಗ ಮತ್ತೆ ಈಗ ಯಾಕ ನಮ್ಮ ಬುರ್ಕಾದವ್ರಿಗೆ ಟೊಪ್ಪಿದವ್ರಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಗಾಡಿಯಾಗ ತಿರುಗಾಡಕತ್ತೀರಿ? ನಿನ್ನೇನೋ ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ, ನಿನ್ನ ನ್ಯೂಸ್ನಾಗ ಈ ಬುರ್ಕಾದವ್ರಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಗಾಡಿಯಾಗ ತಿರುಗಾಡಕತ್ತೀರಿ. 8-10 ದಿವ್ಸಗಳೇ ಅವರು ತೊಗೊಂಡು ಏನು ತಮ್ಮ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡಿರಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಏನು ಸಕ್ರೆ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟವ್ರಿಗೆ ಜಪಾನ್ ಮಾಡಿದ್ರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾವಂತೂ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ನಿನ್ನೆ ಅವರು ಬುರ್ಕಾದವರು ತೊಗೊಂಡವ್ರು ನಿಮ್ಮ ಹಿಂದೆ ಬಂದ್ರು. ಅವರು ಹೈದರ್ ನದಾಫ್ ಅವರು ಮಿಸಸ್ ಮತ್ತೇನಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಲ್ತಾಫ್ ಹಿಡ್ಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ತೊಗೊಂಡು ತಿರುಗಾಡಕತ್ತೀರಿ. ಈಗ ಹೆಂಗೆ ನಿಮ್ಗೆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಜरूरत ಬಿತ್ತು ನಿಮ್ಗೆ?
ಇವ್ರಿಗೆ ಇಬ್ರು ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊರಲ್ಲ ನೀವು ಮೇರ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಬ್ಯಾಡ ಅಂತಾರ ನಿಮಗ? ಯಾರು ಬ್ಯಾಡ ಅಂತಾರಪ್ಪ? ಮಾಡ್ಕೋರಿ. ಮತ್ ನೀವು ಹಿಂದುತ್ವ ಹುಲಿ ಹಿಂದುತ್ವ ಲೀಡರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು. ಮತ್ ಈಗ ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮಂದಿಗೆ ತೊಂದ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀರಿ ನೀವು? ಬಿಡ್ರಲ್ಲ, ಇಬ್ರಿಗೆ ಬಿಟ್ ಮಾಡ್ಕೋರಿ ನೀವು. ಯಾರು ಬ್ಯಾಡ ಅಂತಾರ ನಿಮ್ಗ? ಮತ್ತೆಲ್ಲ ಇದು ಈಗ ನಮ್ಮ ಮಂದಿರ ನಮ್ಮರಿಗೆ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಎಲ್ಲ 20-35 ವಾರ್ಡ್ನಾಗ ಎಲ್ಲಾರ್ಗ ನಾವು ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ. ನೀವು ಎಲ್ಲಾರ್ಗಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಂದ್ರುವಾಗ ಎಲ್ಲಾರ್ಗಿ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಮಠ ಮಂದಿರ ಮಸೂದಿಗೆ ಎಲ್ಲಾರ್ಗಿ ಕೇಳ್ತೀರಿ, ಎಲ್ಲಾರು ಹೋಗಿ ಓಟ್ ಕೇಳ್ತೀರಿ, ಅವ್ರಿಗೆ ನಮಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತೀರಿ ನಮಗೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ. ಏನ್ ಹೋಗಿ ನೀವು ಮನಿ ಅವರಿಗೆ ಮಠ ಮಂದಿರ ಮಸೂದಿಗೆ ಹೇಳೋ ಇನ್ನು ಯಾರಿಗೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಯಾರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ಬೇಕು, ಮೇಯರ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅಥವಾ ಉಪ ಮೇಯರ್ಗೆ ಎಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೀರಿ ನೀವು? ಒಬ್ರಿಗೆ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ ನೀವು. ಬರೀ ತಮ್ದು ಏನೈತ ಕೆಲಸ ಬಂದ್ ಮಾಡ್ರಿ, ದಂಧ ಮಾಡೋದು ಕೆಲಸ ಬಂದ್ ಮಾಡ್ರಿ, ಉಳಿದಿದ್ದು ಎಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ನಾವೆಲ್ಲ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ ನಿಮ್ಗೆ. ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಎಲ್ಲ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಎಲ್ಲಾ ಮಂದಿ ಓಟ್ ಹಾಕಿರ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ. ನೀವು ಜಾತಿವಾದಿ ಮಾಡಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಇದು ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಆ ಕಡೆ ಯಾರು ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರ ಆ ಕಡೆ ಹೋಗುದೇ. ಈಗ ನಮ್ಮ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವ್ರಿಗೆ, ವಿಜೇಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ಎಲ್ಲ ಅಪ್ಪ ಮಗ ಎಲ್ಲ ಇವರು ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇದು ಏನಂತಾರ ಅದಕ್ಕ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಜಿ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತ ವಿಜೇಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರ. ಮತ್ ನೀವು ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಾಕ್ತಿರಲ್ಲ, ನೀವು ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ಇಲ್ಲದು. ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಜನತೆಗೆ, ಹಿಂದೂ ಜನತೆಗೆ, ಮುಸಲ್ಮಾನ್ ಜನತೆಗೆ ಎಲ್ಲಾರನ್ನ ಹಿಂದೂ ನಮ್ದೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರು. ನಾವು ಸಣ್ಣ ಇದ್ದಾಗೆ ನಾವು ಹಿಂದೂ ಜನ ಒಳಗೆ ನಾವು ತಿರುಗಾಡಿವಿ, ನಾವು ಹಿಂದೂ ಓಣ್ಯಾಗೆ ಇದೀವಿ, ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರಂಗೆ ಇದೀವಿ. ನಮ್ಗೆಲ್ಲ ಹಿಂದೂ ಮಂದಿಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋದಂದ್ರ ನಾವು ಮೊದಲು ಹ್ಯಾಂಗಿದ್ದೀವಿ ಹಂಗೆ ಇರೋಮು. ಇಂಥ ಎಲ್ಲಾ ರಾಜಕೀಯ ಮಂದಿ ತಮ್ಮ ಫೈದೆಗೋಸ್ಕರ ಏನ್ರ ಹೇಳ್ತಾರ ಅವ್ರು. ಏನ್ರಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ, ನಮಗ್ ಬೈದಿರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಬರ್ತಿಲ್ಲ ಆರಿಸಿ. ತಾವು ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕು. ಏನ್ರಿ ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮಂದಿ ಬೈತಾರ, ಅವರು ಆರಿಸಿ ಬರ್ತಾರ. ಅವ್ರು ಉಳ್ಕ ಏನೋ ಅವ್ರ ಕಡೆ ಏನೋ ಬಾಂಡಲಿ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಕಡೆ. ಏನ್ರಿ ಅಂತಾಗೆಲ್ಲ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವ್ರಿಗೆ, ವಿಜೇಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾರ. ತಾವು ಅದೇ ಮಾಡ್ತೀರ ಮತ್ತೆ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ. ನೋಡ್ರಿ ನೀವೆಲ್ಲ ನೀವು ನೋಡ್ರಿ, ನ್ಯೂಸ್ನಾಗ ನೋಡ್ರಿ, ಬಿಜಾಪುರ ಎಲ್ಲಾ ನ್ಯೂಸ್ನಾಗ ನೋಡ್ರಿ ನೀವು. ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮಂದಿಗೆ ತೊಗೊಂಡ್ ತಿರುಗಾಡತ್ತಾರ ಅವ್ರು ಇಬ್ರು ಮೆಂಬರ್ಗೆ. ಅವ್ರು ನಮ್ಮೂರಲ್ಲೇ ಮತ್ತ ಈಗ ನಮ್ಗೆ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅವ್ರು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ತೊಗೊಂಡ್ ತಿರುಗಾಡತ್ತಿರಲ್ಲ. ನೀವು ಬಿಜಾಪುರ ಜನತೆನ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ. ಎಲ್ಲ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ಗೌಡ್ರನ್ನ ಮಾಡಾಕತ್ತಾರ, ಎಲ್ಲಾರು ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ನೀವು ಕೂಡಿಸಿ ನೀವು ಕಳಿಸಿ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಎಲ್ಲಾರು ಏನಿಲ್ಲ ಒಂದಾಗಿ ಬಾಳ ಮತ್ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮೈನುದ್ದೀನ್ ಅಗಸ್ಬಾಳ ಇವರು ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಸದ್ದಾಮ್ ಇನಾಮ್ದಾರ್ ಸಲ ನಾವು ಒಯ್ದಲ್ರಿ, ಅವರು ಕಿರಣ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಒಯ್ದಿದ್ರು. ನಮ್ಮ ಮಂದಿಗೆ ಹಚ್ಚಿ ನಮ್ಮ ಮಂದಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಿಡ್ನಾಪ್ ಮಾಡಿಸಿ ವಯಾಗ ಹೋದ್ ಸಲಾನು ಹಂಗೆ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರು, ಈ ಸಲನು ಹಂಗೆ ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್. हम क्या बोल रहे हैं सर, हम उसके बारे में नहीं आपके प्लेसमेंट कर रहे हैं। एक्चुअली बसनगोड़ा यतनाड बोले थे मुसलमान और बुरके वाले और टोपी वाले हमारे ऑफिस को नहीं आना बोल के। हम ना वो देर किसी को भी बनाओ, उससे कोई ऑब्जेक्शन नहीं है। ये जो बात बोले थे एमएलए, उसके बारे में हम ही प्रेस मीट कर रहे हैं। ये झूठ क्यों बोले आप हमारे को, मुसलमानों को तुम्हें टोपी वाले बुरके वाले नहीं आना बोल के बोले के बावजूद भी आप मुसलमानों को तुम्हारे बस में बटाले को फिरते हैं। इसके लिए हम प्रेस मीट कर रहे हैं। अब वो विषय एमबी पाटिल साहब को भी मालूम है, बसनगोड़ा यत्नाड़ साहब को भी मालूम है अंदर महानगर पालिका में क्या हुआ बोल के। वहां हम नहीं थे। हमारा सवाल यह है एमएलए साहब झूठ क्यों बोलते हैं? ये झूठ बोलते हैं बोल के हमें उनको पब्लिक को दिखाना चाहते हैं। एक एमएलए बोले तो गांव का राजा बादशाह ने हमारा, उन्हें झूठ क्यों बोल रहा? मुसलमानों को नको, बुरके वाले को नको, टोपी वाले को नको बोल को अभी की बस में लेकर फिर रहा हूं टोपी वाले को, बुरके वाले को। और मैं एक बात बोलना चाहता हूँ, हमारे अल्ताफ हिडगी पहले भी बीजेपी के कारपोरेटर थे। एमएलए साहब अपने को पसंद के लोगों को टिकट दिए, अल्ताफ हिडगी को टिकट नहीं दिया ना। अल्ताफ हिडगी अपने दम पर चुन गए। अब भी अल्ताफ हिडगी की याद कहीं कर इनको, तब की याद नहीं। अल्ताफ हिडगी को तब भी उन्होंने टिकट दे को जिताने का था। हमें बसनगोड़ा यत्नाड़ सही आदमी है कहते थे। उन्हें अल्ताफ हिडगी और जो हमारे हैदर नदाफ की बीवी है, उन्होंने अपने दम पे इलेक्शन चुन के आए हैं क्या? इसीलिए तुम्हें क्या कर रहे हैं, उनको मिस यूज कर को तुम्हें उसका फायदा उठा रहे। अगर आपका मेयर बनाना है तो बसनगोड़ा यत्नाड़ पाटिल साहब आपके 18 मेंबर है, कारपोरेटर है 18। उसके बाद आप एक एमएलए, एक एमएलसी आपके 20 है। अब एक आप किसी को भी लेके बनाओ तुम्हें, लेकिन जो हमारे मुसलमानों को लेकर तुम्हें बना रहे को, इसके वजह से हमें प्रेस मीट कर रहे हैं। ये आप गलत बात कर रहे हैं। अभी याद है नहीं हमें तुम्हारे को, इसीलिए जब तक हम ही हैं तब तक तुम्हें भी हैं कि बोले तो हमारा सपोर्ट रहा तो
तुम्हें कुछ भी कर सकते हैं बीजापुर में, हमारा सपोर्ट कर नहीं रहा। कौन सा भी एमएलए बीजापुर डिस्ट्रिक्ट के उसके हमारा मुसलमानों का सपोर्ट होना चाहिए, उन्हें रहा तो कामयाब होता है। इसीलिए मुसलमान हिंदू हम भाया भाया के जैसा है, हम सब जने इनो क्या है देखो, ये गंदी राजनीति नको करेंगे, इसकी वजह से हम ये प्रेस मीट कर रहे हैं। ये बात कॉर्पोरेटर को लागू होती है। कौन से कॉर्पोरेटर पे? हाँ होने दो तो हमें जो शासन का बयान आता है मुसलमान दाढ़ी टोपी बुर्खादार के आप मानता हो, हाँ। तो फिर ये जा रहे हैं तो ಅವ್ರಿಗೂ ಹೇಳಾಕ್ತಿರ್ ನಾವು, ಅವ್ರಿಗೂ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ ಅವ್ರಿಗೂ ಹತ್ತುದೇ ಮಾತಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಅವ್ರಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಮೆಂಬರ್ಗಳೇನ ತಾನೇ ಅವ್ರು ಬಂದು ತನ್ನ ಮನ್ಯಾಗ ಕೂತ್ ಅರಸ್ ಬಂದಿಲ್ಲ ಅವ್ರು. ಏನ್ರಿ ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯ ಒಬ್ಬ ಎಲ್ಲಾರು ಅವ್ರಿಗೆ ವೋಟ್ ಹಾಕಿ ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲಾ ಮಂದಿ ವೋಟ್ ಹಾಕ್ಯಾರ ಅವ್ರಿಗೆ, ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಎಲ್ಲಾ ಹಾಕ್ಯಾರ ಅವ್ರಿಗೆ ವೋಟ್, ಇಲ್ಲ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ ನಾವು. ಬಟ್ ಏನ್ ನಾವ್ ಹೇಳಿದೇನಂದ್ರ ನಮ್ದು ಇಟ್ಟೆ ಕ್ವಶನ್ ನಗರ ಶಾಸಕರು ತಪ್ಕಿ ಬುರ್ಕಾದವರು ಬಡಬಾರ್ದಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಹೌದಿಲ್ಲ? ತಮ್ದೇ ಒಂದು ಗಾಡ್ಯಾಗ ತಗೊಂಡ್ ತಿರ್ಗಾಡತ್ತ ನಮ್ದು ಇಟ್ಟೆ ಕ್ವಶನ್ ಐತಿ. ನಾವ್ ಉಳ್ಕಿದ್ ನಾವ್ ಹೇಳಕತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ದು ಏನ್ ಕ್ವಶನ್ ಪಾ, ಒಂದ್ ಸಭಾದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾರೆ, ಒಂದ್ ಸ್ಟೇಜ್ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾರೆ ಏನಂತ, ಬುರ್ಕಾದವರು ಟೊಪ್ಪಿದವರು ಬರಬಾರ್ದಂತ ಹೇಳಿದಾರೆ. ಬಟ್ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ ಯಾಕೆ ಬರ್ತ ನಿಮ್ಗ, ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ತಗೊಂಡ್ ತಿರ್ಗಾಡತ್ತೀವಿ ನಾವು? ಬುರ್ಕಾ ಹಾಕೊಂಡ್ ತಿರ್ಗಾಡತ್ತಾಳ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅದಾರಲ್ಲ, ಅವ್ರು ಬುರ್ಕಾದವ್ರು ತಗೊಂಡ್ ತಿರ್ಗಾಡ್ತೀರ ಅಂತ ನಿಮ್ ಗಡ್ಯಾಗ ಅದಾರಲ್ಲ ಅವ್ರು, ನೀವು ಆ ಗಡ್ಯಾಗ ಹೇಳಿದಿರಿ, ಅವರು ಆ ಗಡ್ಯಾಗ ಹೇಳಿದಾರ. ಇಬ್ರು ಮುಸಲ್ಮಾನ್ಗೆ ತಗೊಂಡ್ ತಿರ್ಗಾಡತ್ತೇವ್ ನಾವು. ಈಗ ಯಾಕೆ ಅವ್ರ ನೆನಪತ್ ನಿಮ್ಗ? ಅವ್ರು ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊರಲ್ಲ ಎಲೆಕ್ಷನ್, ನಿಮ್ ಬೇಡ ಅಂದಿವ ನೀವು ಮಾಡ್ಕೋರಿ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟು. ನಮ್ದು ಇಟ್ಟೆ ಕ್ವಶನ್ ಐತಿ, ಮೇಯರ್ ಯಾರು ಆಗ್ತಾರೋ ಯಾರು ಬಿಡ್ತಾರೋ ಅವ್ರು ನಮಗಿಲ್ಲ. ನಮ್ದು ಒಂದೇ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ನಗರ ಶಾಸಕರು MLA ಅವರು ಅಸ್ಲಿ ಹಿಂದುತ್ವ ಇದ್ರ ಈ ತರ ಮಾಡಬಾರ್ದಿತ್ತು. ಅವ್ರು ಇವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊರಲ್ಲ ಎಲೆಕ್ಷನ್. ಈಗ ಮುಂದೆ ಏನಿಲ್ಲ ನಾವು देखो फिर आगे क्या है, देखो हमें ये बोलना चाहते हैं कि मुसलमान को हिंदुआ को तुम्हें झगड़ने का काम करो नको। हम सब बीजापुर डिस्ट्रिक्ट में हिंदू मुसलमान भाया भाया हैं। तुम ये जो तुम्हारी पार्टीज के लिए तुम्हें करते देखो, ये गलत है। हम लोगों को सिर्फ ये दिखाना चाहते हैं ये मुसलमानों के भी MLA हैं और हिंदू के भी MLA हैं। हमें भेदभाव नहीं करना चाहते। इनका सवाल का जवाब हमें दे रहे हैं। इन्होंने गलत बात बोले थे, मुसलमान को नहीं आना, टोपिया वाले नहीं आना बोल के, इसीलिए हम ये बात उठाई। उन्होंने क्या है देखो, ये सब चालाकी करो लोगों को बोलो। अब पूरे गांव को मालूम पड़ा ये बसनगौड़ा यत्नाड़ मुसलमानों के साथ भी है कहने का। आप सब देखते हैं, इससे पहला भी थोड़े लोग हमारे सपोर्ट करे, सो तुम्हें मालूम है सब न्यूज वाले को। हाँ ये भी तुम्हें सब देखे है, हम वो बोल रहे हैं। और तुम मेयर किसी को भी बनाइए, यत्नाड़ MLA को सपोर्ट मत करिए। मैं आपसे हाथ जोड़ के रिक्वेस्ट करना चाहता हूँ। क्यों बोले तो आपको अकेले को कुछ प्रॉब्लम नहीं किया है, हम सबको गाली देता है। वो गाली देने का आप अगर सपोर्ट करें तो हमारे कुछ भी ये नहीं रहता। आप MB पाटिल साहब से रिक्वेस्ट करके फिर MB पाटिल साहब से मिल के बात करिए। अगर मैं MB पाटिल साहब से एक बात बोलना चाहता हूँ, अगर MB पाटिल साहब कल एक बात बोले, ये सरकार को भी पूरे 35 मेंबर रिजेक्ट कर डिस्क्वालीफाई करने आता बोल के, अगर ऐसा कुछ भी हुआ तो MB पाटिल साहब से रिक्वेस्ट करता हूँ आपकी ताकत दिखाकर इस बार आगे कोई भी मेंबर ऐसा नहीं करना। इस बार डिस्क्वालीफाई करके छोड़ना उनको। अगले बार MB पाटिल साहब की भी ताकत पूरे मेंबरों को मालूम पड़ती है, ये है क्या वो है करके। बाद में नाटकबाजी नहीं करते, सब गिरगोट रंग में बदले जैसा बदलते हैं। उधर का इलेक्शन में थोड़े लोग बदलेते हैं, वो भी हमें प्रेस मीट करके मैं भी बोला था, हमारे महीनों अगस्त बाढ़ का हाथ गीत सब टूटा था वो मामले में। तो MB पाटिल साहब अगर आप बीजापुर के बादशाह पूरा बीजापुर मानता आपको, तो आप इस बार कोई भी नाटक करें, पूरे 35 मेंबर को रिजेक्ट करके फिर री-इलेक्शन करिए, तो लोगों नेक्स्ट जो आने वाली पीढ़ी है वो आपको याद रखेगी ये गिरगोट रंग बदले जैसा नहीं बदल सकती। जुड़े रहिएगा आपके अपने चैनल बीजापुर समय के साथ।